वतीन सगळ्यांका शुभेच्छा दिता. आजच्या समारंभात आमच्या मध्ये उपस्थित असतात काणकोण तालुक्याचे डेप्टी कलेक्टर प्रतापराव गांवकर, तसेच आमच्या या भागाचे OSP निलेश राणे, तसेच काणकोण आमच्या पोलीस दलाचे मुखेली प्रवीण गावस, मामलेदार, तसेच जे कालच राष्ट्रपती पदक त्यांना सन्मानित करपा खातीर डिक्लेअर जाल्ले आसा अशें आमचे साळुंखे, तशें हांगा उपस्थित आशिल्ले सगळे वेगवेगळ्या खात्याचे जे मुखेली, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे विद्यार्थी, हांगा फ्रीडम फायटर आणि स्थानिक जे नागरिक आसा भावांनो भयणींनो, आजच्या समारंभात हांगा उपस्थित जावन आसतनाच आनी संबोधीत करता आसतना खूप आनंद जाता. इतल्या खातीरच आमच्या भारत देशाचे स्वातंत्र्य आसा न्हय, 15 ऑगस्ट 1947 सालाक आमकां भारत देशाक म्हणजे ब्रिटिशांच्या ज्या अत्याचार बाकी जे सहन करचे पडले तातूंत आमकां भारत देशाक मुक्ती मेळ्ळी. आणि त्या उपरांत आमचो भारत देश कसो चलचो म्हणजे लोकशाही पद्दतीन तो चलपाच्या दृश्टिकोनांतल्यान जे आमचे विद्वान जे लोक आसात तांणी निर्णय घेतलो आणि आजच्या दिसाक म्हणजे आज 26 जानेवारी 1950 सालाक म्हणजे बरोबर 77 वर्सां पयलीं आसा आमच्या देशाक आमची घटना देश कसो चलचो, देशाची एकंदर कारवाई कशी जावची, देश कशा फुडें वचो ह्या दृश्टिकोनांतल्यान आजच्या दिसाक संविधान लागू केले म्हणून आजचो दीस आसा न्ही प्रजासत्ताक दिन म्हणून जो आसा साजरा केलो वता. आज आमकां खबर आसा की टीव्हीच्या माध्यमांतल्यान पळयतले की दिल्ली हांगा कर्तव्य पथ हांगा आमच्या तिनूय सैनिकांची आज ज्या तरेन आमी आमच्या देशाचे रक्षण करपाच्या दृश्टिकोनांतल्यान जे आमचे आर्मी जे आसा ती सज्ज आसात, नेव्ही आमची सज्ज आसात, एअरफोर्स आमचो सज्ज आसात, ताची एक झलक जी आसा न्ही आमकां पळोवपाक मेळटली. आणि आजच्या देशाक आमचे राष्ट्रपतीजी द्रौपदी मुर्मूजी आमच्या देशाचे म्हणजे फ्लॅग होस्टिंग करून जे आसा पूर्ण आमची ताकद कितली आसा ही दाखोवपाच्या दृश्टिकोनांतल्यान थंय प्रयत्न जातलो. आणि खऱ्या अर्थान आमी म्हणजे आज दिसाचे आमी सेलिब्रेट करता आसतना म्हणजे आमच्या स्वातंत्र्याच्या पयलीं आमच्या देशाची स्थिती कितें आसली, स्वातंत्र्य जाले उपरांत कितें आसा, आज कितें आसा आनी आमकां फाल्यां खंयच्या दिशेन वचपाक जाय ह्या दृश्टिकोनांतल्यान एक आमी कटिबद्ध जावपाक जाय, आमी एक निर्णय घेवपाक जाय, एक शपथ घेवपाक जाय आणि त्या दृश्टिकोनांतल्यान आजचो दीस सेलिब्रेट करप अत्यंत महत्वाचें आसा. आज जर आमी पळयलें जर जायत म्हणजे स्वातंत्र्याच्या पयलीं सुद्दां जो आसा आमचो देश जगातलो अत्यंत शक्तिशाली एक समृद्ध देश म्हणून याची गणना केली वताली. आणि म्हणून आमच्या देशाचेर जगभरातल्या लोकांनी आमची संपत्ती आमची गिरेस्काय जी आसा न्ही लुटपा खातीर जी आसा न्ही म्हणजे आमच्या देशाचेर आक्रमण केलें आणि कितल्याशाच लोकांनी कितल्याशाच देशांनी आमचेर आक्रमण केलें, कितल्याशाच देशांनी आमची संस्कृती नष्ट करपाचे प्रयत्न केलो, आमचो देश नष्ट करपाचो प्रयत्न केलो. पण या सगळ्याच्या संकटांक सामोरे वचप जे आसा न्ही की आमच्या देशाची जी संस्कृती आसा, परंपरा आसा, समृद्धी आसा ती खूपच म्हणजे खूप मोठे प्रयत्न जाल्ले आसा. म्हणून आजच्या दिसाक आमी ज्या लोकांनी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी की आमच्या आहुती दिली, बलिदान दिले आसा तांची याद करपाचो दीस आसा. आणि ती याद केल्या उपरांतच की पूर्ण इतिहास समजून घेतल्या उपरांत
आज आम्ही आमच्या देशाचे रक्षण करपाचे आसतना जबाबदारी आसा न्ही आमच्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी आसा ताची जाणीव करपाची गरज आसा. म्हाका दिसता की देश स्वतंत्र जाल्या उपरांत ज्या तरेन आमकां स्वातंत्र्याची जे सगळ्या प्रकारचे अधिकार आमकां दिले गेले ह्या अधिकाराचो वापर करून आसा न्ही देश कसो फुडें वचचो आणि प्रगतीपथाचेर वचपाक जाय हे त्या सरकारने त्यांनी घेतलेले निर्णय आसा त्यातून हळू आमकां फुडें वचून गेले हे संपूर्ण आमकां देशवासियांक खबर आसा. आणि आजच्या घडीक आमच्या देशाचे नेतृत्व करपी नरेंद्र भाई मोदी जे आसा आमच्या देशाचे नेतृत्व करतात. आणि म्हाका दिसता की 2014 ते आज पर्यंत आमच्या देशामध्ये कितें कशा तरेचो बदल जालो कितें तो फरक पडलो आणि देश कशा फुडें वता एक झलक आमकां सगळ्यांक आमी प्रत्यक्ष ताचो अनुभव घेत आसा. म्हाका दिसता विचार करता आसतना फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात एक निर्णय जो आमच्या देशा पंतप्रधान कठोर निर्णय घेतले हाजे पयलीं सुद्दां जे आसा न्ही की आमचे अटल बिहारी वाजपेयी त्या काळाक सुद्दां जे आसा आमकां खबर आसा की पोखरणची अणुचाचणी केली गेली आणि म्हाका दिसता हाजे पयलीं म्हणजे आमच्या शास्त्रज्ञांनी की पोखरण अणुचाचणी जावची आणि आमी कितले ते आमच्या देशाचे रक्षण करपा खातीर आमी कितले सज्ज आसा हे दाखोवपाचो त्या वेळाचेर प्रयत्न करताले पण ताका योग्य प्रकारचे नेतृत्व नाशिल्ले कारणान जे आसा न्ही की पोखरण सारकी चाचणी करपाक दिली ना. आणि त्या नंतर खरेंतान अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळाचेर देशाचे पंतप्रधान जाले ताणें एक कठोर निर्णय घेतलो आणि ताणें पोखरण जी आसा हाजी अणुचाचणी केली आणि तातूंतल्यान की जगभरान लक्षात आयलें की जगभराचे अमेरिके सारको देश जो आसा की भारतान अणुचाचणी करची न्ही या सारका विचार करताले एक दबाव आसलो ज्या दबाव झुडकारून जो आसा तांणी अणुचाचणी केली आणि एक प्रकारचे नंतरच्या काळात जे आसा न्ही जे परिणाम जे आसा न्ही की आमच्या भारत देशाचे भोगचे पडले की अमेरिके सारखे आपले अनेक प्रकारचे निर्बंध घातले हे अशा निर्बंध घालून सुद्धा आम्ही तुमकां भियेना अशा प्रकारे कठोर जी जाप जी आसा न्ही आमच्या पंतप्रधान दिली गेली. आणि आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आसा की तांची फॉरेन पॉलिसी संदर्भात जर विचार केला जाय की मध्यंतरी कालखंड आमच्या भारताचो नागरीक जे आसा की फॉरेन कंट्रीक वता ताका एक मान सन्मान मेळपाक जाय ताका स्टेटस मेळपाक जाय तो मेळनाशिल्लो. आज आमकां पळयता लक्षांत येता की आमकां सगळ्याच आमकां सगळ्या राष्ट्रांनी मान्य केला सगळ्या शक्तिशाली प्रभावशाली अत्यंत निर्णय घेवपाच्या क्षमतेचो आमचो पंतप्रधान आसा ताका जगभराचे नेतृत्व लोकांनी मान्य केल्लें आसा. आणि त्यामुळे जगभर बाकीच्या आमी राष्ट्रांक जेन्ना फिरता की त्या वेळाचेर त्या खऱ्या अर्थान जे आसा न्ही की आमच्या देशांतल्या सामान्य मनशाक सुद्दां आसा न्ही एक मान सन्मान मेळटा की हो भारत देशाचो नागरीक आसा हो पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीच्या देशातलो मनीस आसा म्हणून मान दिलो वता. म्हणून एक नेतृत्व सुद्दां ते कशा तरेचे म्हणजे संपूर्ण देशाक मान सन्मान कशें दिवपा येता ह्यो सगळ्यो गजाली आमी पळयता. आज अनेक देश की ज्या तरेन तांचे देशामध्ये जे इंटरनल आणि बाहेरची जो कारवाई जाता आणि त्यामुळे एकामेकांचे हल्लो करपाचे चलता पण आज भारताचे हल्लो करपाची जे अनेक गजाली विचार करता म्हणजे भारताक सकल दवरपाचो भारताक समजा पाकिस्तान देश सारको की बांगलादेश सारखे अशा प्रकारचे जे नेबरिंग कंट्री सुद्दां जे आसा की आज भारता संदर्भात जे हल्लो करप बाकी करपाचे वायट कारवाई करपाचे आसा न्ही ताका रोख लाभिल्ली आसा. त्यामुळे आज की आमचे नेतृत्वाच्या आधाराचेर किंवा आमचे नेव्ही आर्मी आणि एअरफोर्स या सगळ्याच्या गजालींतल्यान जे आसा न्ही आमच्या देशातलो हर एक नागरीक आसा न्ही सुरक्षीत आसा त्याची आमकां जाणीव आनी आमकां लक्षात येता. आणि त्या दृश्टिकोनांतल्यान आज आमच्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी की आमच्या भारत देश आसा न्ही 100 वर्सां उपरांत 1947 उपरांत एक सशक्त शक्तिशाली आसा विकसीत भारत आणि जगांतले म्हणजे आर्थिक अत्यंत शक्तिशाली राष्ट्र जावचे ह्या दृष्टिकोनांतल्यान आमकां सगळ्यात गुरू मानलो आसा. म्हाका वर्षभरात तेव्हा अनेक कार्यक्रम जाता की खेळा मळाचे कार्यक्रम जाता सांस्कृतिक मळाचे कार्यक्रम जाता आर्थिक मळाचे कार्यक्रम जाता सामाजिक मळाचे कार्यक्रम जाता ते अशा प्रकारे निर्णय घेवन जो आसा की प्रत्येक क्षेत्रात आमचो भारत देश कसो प्रगती करतलो आणि जगातलो एक शक्तिशाली साम्राज्यशाली देश कसो जातलो ह्या संदर्भात ते आमकां एक लायन घालून दिल्ली आसा आणि तो लायन आमकां पुराय करपाचें आसा. आणि आजच्या घडीक आसा न्ही आमी तिसरी महासत्ता जावपाच्या दृश्टिकोनांच्या आसा न्ही आमकां आदेश दिल्लो आसा.
की त्याचे पूर्ती करपाचे म्हणून आम्ही सगळ्यात भारत देशाचे प्रयत्न करत आसा. पण हीच लायन घेत असताना की आज गोंयच्या संदर्भात विचार केले जाय की फाटल्या 10-15 वर्सां गोंयचो चेहरो मरच बदलून दवरपाचो सगळे प्रयत्न केले आसा. ज्या तरेचे आमी साधन सुविधा गोंयांत निर्माण जाल्ले आसा आणि ह्या साधन सुविधा जेन्ना निर्माण जाता त्या ती पर्यटन म्हणा, आर्थीक म्हणा, सामाजीक म्हणा जे आसा न्ही, गोंय एक प्रगतीपथाचेर वता आसतना आमी सगळे जाण पळयता. आज आमचे गोंयचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आसा की ज्या विकसीत भारताच्या लायनीचेरच जे आसा की गोंय कशें विकसीत जावचें, गोंय कशें समृद्ध जातलें ह्या दृश्टिकोनांतल्यान जे प्रयत्न केले आसा आणि त्या दृश्टिकोनांतल्यान की सामान्य मनशाचे हिताच्या दृश्टिकोनांतल्यान अंत्योदय तत्वाचेर काम करता आसतना की अनेक प्रकारचे निर्णय ह्या गोंय सरकारान घेतलेले आसा आणि गोंय फुडें वचपाच्या दृश्टिकोनांतल्यान सगळे प्रयत्न करत आसा. भावनो हे सगळे करता आसतना की आज आमी काणकोण संदर्भात विचार आमी केलो आसत जायत न्ही की ताकाच एक जोड दिता आसतना आमी म्हणटात की काणकोण एक शेवटचो भाग असून सुद्धा म्हणजे कर्नाटकाच्या पुणे दक्षिणेतलो अत्यंत शेवटचो भाग असल्या कारणान तो गोंयच्या विकासाच्या प्रगतीपथाचेर कसो व्हरपा येता ह्या संदर्भात तो निर्णय घेऊन आम्ही सगळे काणकोणकार प्रयत्न करता. ज्या वेळच्या 2022 की हांगा गोंय नवीन सरकार आयलें आनी त्या वेळचे आमी दोन म्हणलें की आमचें विकसीत गोंय जें आसा न्ही आमी तें करता आसतना एक विजनरी मिशन आमी घेवन गेले की काणकोणचो विकास कशा तरेन जावं येता त्याच म्हणल्यार आमी सगळ्या काणकोणकारांनी एक एकठांय घेवन तसो निर्णय घेतलो. आज भावना सगळ्याक आमकां आमी त्या वेळाचेर जो प्रयत्न करता आसतना की सगळ्यात मोठो आमचो विशय आशिल्लो तो मडगांव पासून जसो पोळे पर्यंत हायवे जे जावचे आणि ज्या तरेचे एक्सिडेंट आमकां आमी पळयताले की त्या एक्सिडेंटा पासून मुक्ती मेळची आणि प्रत्येक म्हणजे एक टेन्शन आसतालें करमल घाट त्यो बाकी फुडें वता आसतना की आपलो गेल्लो घरकार आसा आपलो पूत आसा बाकी आसा तो सुरक्षीत घर पावचो ही एक सगळ्यांची एक प्रार्थना आसताली की त्याच मुळे सगळ्यांक दिसतालें की जशें मडगांव पासून पणजे आसा की पणजे पासून ज्या पेडणे पर्यंत आसा की रोड नेटवर्क जाल्ले आसा विकसीत जाल्ले आसा तशें काणकोणाक जावचें हो आमचो एक हवेस आशिल्लो. आणि तो हवेस पुराय करता आसतना म्हाकाय दिसलें की आज नितीन जी गडकरी किंवा भारत सरकारच्या मदतीन जे आसा न्ही हो पुराय करपाक शक्य आसा आणि तीच प्रकारचे धोरण आसा तो पाठपुरावो करपाची गरज आसा आणि तो पाठपुरावो करता आसतना म्हाका आमच्या सरकाराक आणि आमच्या सगळ्या काणकोणकारांक यश आयलें आणि म्हाका दिसता की ह्या हायवे 4 लेन हायवेचें काम आसा हे अंतिम टप्प्याचे म्हणजे सुरवात जावपाचे अंतिम टप्प्याचे आसा. फुडल्या साधारणचे म्हयनेभरांतल्यान काम सुरवात जातलें आणि जेणे करून फुडल्या 2 वर्सांतल्यान जर पुराय जालें आसा जर जायत न्ही ज्या तरेन हांगा काणकोण साकून जर पणजे वचप म्हळ्यारच 1 वरा भितर आमी म्हणजे पावपाक शकतले, सुरक्षीत पावपाक शकतले आणि ताची अपेक्षा आसली ती अपेक्षा पुराय करपाक यश आयलें आसा. आनी लायटी संदर्भात जो विचार केलो असो तर जायत न्ही गोंयांत तो एकमेव असो तालुका आसतलो 100% जे आसा न्ही ते अंडरग्राउंड केबलिंग जावन आसा न्ही गांवांतले अत्यंत म्हणजे काणकोणांतलो अत्यंत दुर्गम भाग आसा न्ही केरी आसतलो घडके आसतलो ह्या भागाक सुद्दां अंडरग्राउंड पावत आसा न्ही ते आमकां की ह्या लायटीच्या बाबतीत आसा कशा इम्प्रूव्ह जावपाक येता कशा तरेन सगळ्यांक जस्टीस मेळपाक शकता ह्या सुद्दां निर्णय आमी घेतलो. त्या दृश्टिकोनांतल्यान सरकारान आमकां पुराय प्रकारचे सहकार्य करून जे आसा ती मदत दिल्ली आसा. आज आमकां उदका संदर्भात विचार करता आसतना गावणे सारको डॅम जो आसा तो पुराय जाल्लो आसा ताजे म्हणजे सोपस्या करपा खातीर काणकोणचे नगराध्यक्ष लक्ष्मणपादी येतात तांचे आमी स्वागत करतात बाकी सगळे नगरसेवक आणि ह्या सगळ्या गजाली संदर्भात की आमकां ही पुर्ती आमकां करपाक जाय म्हणजे उदक ज्या तरेन आमचे सापोली डॅम आसा ज्या तरेन गावणे डॅम आसा की ह्या सगळ्या हातूंतल्यान आसा आमकां की उदकाचे संदर्भात संपूर्ण जावपाक जाय आणि त्याच्याच बरोबर आसा सगळ्यात मोठं म्हणजे आज आमी स्लोगन सोडलेलें आसा की काणकोणाचो प्रत्येक मनीस सशक्त समृद्ध जावपाक जाय तर अंत्योदय करपाचें काम ताजे विकास जावपाक जाय. आणि आज भावना सांगपाक आनंद जाता श्रमधाम ह्या कन्सेप्टा सारकी जर विशय आमी हांगा काणकोणाक काडटा आसतना काणकोणाची सुरवात करता आसतना एक निर्णय घेतलो आसा की फुडल्या 5 वर्सां भितर की एकही असो मनीस जो निराश आसा हताश आसा ज्याचे कडेन घर बांदपाक सुद्दां ताकद ना त्या मनशाक आधार कोण दितले आमी दितले सरकार दितले अशा प्रकारचे निर्णय घेतलो आसा. आणि त्यामुळे काणकोणाचो प्रत्येक मनीस जो आसा जेन्ना समृद्ध जातले आणि सशक्त जातलो आसा की त्या सशक्ततेच्या आसा न्ही की काणकोण तालुक्याचो
प्रत्येक मनीस खाऊन पिऊन सुखी असं जर जायत नाही जरा ताका समका एक सशक्त समृद्ध अशा शरीर म्हणल्या म्हणून बघता हरकत ना आणि त्याच दृष्टिकोनातल्यान आमकां पावल मारपाचें आसा त्यामुळे पावनो तुमच्याकडे मागणी करतो मी हांगा विद्यार्थी आसा हांगा नागरीक आसा बाकी सगळ्यांना आसा की काणकोण प्रगती पथाचेर व्हरपाच्या दृष्टिकोनांतल्यान की रस्ते उदक आमकां लायट बाकी सगळे आसा साधन सुविधा सरकारचे मेळटा आणि हे सगळे पुराय करता आसतना गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताच्या हाचे पूर्ण सहकार्य पूर्ण लक्ष आसा काणकोणले आसा त्या तातूंतल्यान आसा आमकां फुडें वचपाचें गरज आसा म्हणून हो एक आमी सगळे अशा प्रकारे प्रयत्न करून दिवसांनी फुडें वचत आसा त्यामुळे एक संघटीत काणकोणकरांचो संदर्भ आमकां म्हणटा की ज्या तणाचे अनेक प्रकारचे विशय आसतले कांय जाण विरोधक आपल्या भशेन जे विरोधी पद्धतीचे राजकारण करपाचे प्रयत्न करतले करूं दी कांय हरकत ना की लोकशाही पद्धतीन आसतना प्रत्येकाक विरोध करपाचो अधिकार आसा आणि विरोध दर्शन दिवप सुद्दां जे म्हत्वाचें आसा पण कांय गजाली संदर्भांत आमी संयम पाळपाची गरज आसा की नाका त्या विशया खातीर हांगा विशय क्रिएट करपाची गरज ना आज गोंय सरकारान आसा की गोंयचो संपूर्ण विकास जावपाक जाय थर्ड जिल्ल्याची म्हणजे तिसरो जिल्ल्याचो आसा न्ही तो निर्णय घेतलो आसा म्हाका दिसता की त्या तिसऱ्या जिल्ह्यान आसा न्ही की आमचो काणकोणचो आसपाव आसा कांय जाण त्या संदर्भांत विपर्यास करपाचो प्रयत्न करता आणि हाजो एक पूर्ण सक्षम विचार करता आसतना गोंय सरकारचे मुख्यमंत्री आसतले भारत सरकार आणि आदेश दिवन जे आसा की गोंय अशा प्रकारचो म्हणजे जो काणकोण केपें सांगे सावट धारबांदोडा पर्यंत आसा न्ही ह्या चार तालुक्यांचो जो आस्पाव करून जो आसा की हांगा थर्ड जिल्लो तो हांगा डिक्लेअर केल्लो आसा भावनो हाजे पयलीं म्हाका दिसता की काणकोणा वेळाचेर डेप्टी कलेक्टर काणकोणाक नासतालो की डेप्टी कलेक्टर हो तो केपेंक आसतालो आणि त्या वेळाचेर जेमते लोकांचे जे लोक आसा न्ही की केपेंक वचून सुद्दां जे आसा न्ही ते आपले जे प्रश्न आसा त्या प्रश्नाचे निरसन करतले भावनो ह्या संदर्भांत म्हाका दिसता आज मडगांवचे कलेक्टरेट ऑफिस आणि ह्या मडगांव कलेक्टरेट ऑफिसान जे आसा न्ही म्हणजे कितले लोक पर दिसाक वता हाजोय आमी एक विचार करपाची गरज आसा म्हाका जेमटी 4-5 लोक वत आसतले आणि बाकीच्या सगळ्या लोकांचे प्रश्न आसा ते डेप्टी कलेक्टराचे मामलेदाराचे हांगाच प्रश्न सुटता आणि त्यामुळे म्हाका दिसता की जर तिसरो जिल्लो जर कार्यवाही सारखी व्यवस्थित जाली आसत तर जायत आज म्हाका दिसता की ज्या एक 37% जे आसा न्ही ट्रायबल पॉप्युलेशन त्या भागांक आसा आणि त्यामुळे की ताचो विचार करून आसा न्ही विकासा खातीर जे आज संपूर्ण गोंया खातीर जे जो एक बजेट आसतलो ताचो 3 हिस्से जर वाटी केले आसत जाल्यार ती ते 4 तालुक्यांक येतले आणि म्हाका दिसता की आज पणजी आसतले मडगांव आसतले बाकी फोंड्या आसतले बाकी शहरां जे आसतले विकास जाल्ले आसा तर म्हाका दिसता तो इतलो हिस्सो जर आमकां मेळ्ळो आसत जाल्यार जायत न्ही तर ह्या भागाचे जे अनेक प्रकारचे प्रश्नाचो समस्या आसा ते सुटावे करपा खातीर ताचो भरपूर उपयोग जावंक शकता आणि एक एस्पिरंट जिल्लो म्हणजे थोडे गांव की सांगे आसतलो काणकोण आसतलो जे दुर्गम भाग आसले कारण ज्या दुर्गम भागाचो योग्य तरेन विकास करपाच्या दृश्टिकोनांतल्यान की त्याच बरोबर सगळ्यात मोठे लायव्हलीहूड मिशन जे आसा न्ही प्रत्येक मनीस सक्षम जावपाचे ताका रोजी रोटी मेळपाच्या दृश्टिकोनांतल्यान जे त्या बजेटाचो उपयोग जावपाक शकता आणि त्या दृश्टिकोनांतल्यान आमी हाजेर सखोल विचार करपाची गरज आसा आणि त्या दृश्टिकोनांतल्यान म्हाका दिसता जनतेन ह्या सगळ्या विशया संदर्भांतले कोण कितें तरी यातले विशय भडकयतले आणि लोकां मदीं एक संभ्रम निर्माण करतलो ताजेर योग्य तरेन चिंतन करपाची आवश्यकता आसा हांव दिवसा करतलो लोक सगळे करतले अशी अपेक्षा व्यक्त करता आणि ज्यात आमकां जे विकसीत भारताचें स्वप्न आज आपल्या देशाचे पंतप्रधान पळयता त्या विकसीत गोंयचें स्वप्न पळोवपाक जाय आणि तेच करता आसतना काणकोण एक विकसीत जावचो ज्या दृश्टिकोनांतल्यान की आमकां सगळ्यांक कटिबद्ध जावपाचें आसा आणि आमकां सगळ्या अहोरात्र प्रयत्न करपाचे आसा आणि त्यामुळे सगळ्या काणकोणकार सगळ्या गोंयच्या जनतेक आसा बरोबर अपेक्षा आसा आजच्या दिसाक आमी शपथबद्ध जावया की आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवसान की सगळ्यो गजाली म्हणजे भारत देश स्वतंत्र जावचे पर्यंत भारत देश स्वतंत्र जाल्या नंतर काल आज फाल्यां आपल्या कशें वचपाक जाय अशा प्रकारचो एक व्यवस्थीत निर्णय घेवन आमकां वचपाची गरज आसा आणि आमकां सगळ्या प्रगती भितर